नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण पहिले 2 टॉपिक पूर्णपणे संपवलेले आहेत, पूर्णपणे अभ्यासलेले आहेत। ज्याच्यामध्ये फर्स्ट टॉपिक पार्टनरशिप फायनल अकाउंट, या टॉपिकची थेअरी, ॲडजस्टमेंट, सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले आहेत। दुसरा टॉपिक नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, हा देखील पूर्णपणे अभ्यासलेला आहे। या दोन्ही टॉपिकचे व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। कारण हे टॉपिक दोन्ही कंपल्सरी तुमच्या एक्झामला 12 मार्काला असणार आहेत, म्हणजे 12 24 मार्काला 2 प्रॉब्लेम येणार आहेत। त्याच्यामुळे ते महत्त्वाचं असणार आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता आपण जो अभ्यासत आहोत टॉपिक नंबर 3, ॲडमिशन ऑफ पार्टनर। या टॉपिकची थेअरी, बेसिक कन्सेप्ट असेल, ॲडमिशन म्हणजे काय, ॲडजस्टमेंट, त्याच्यानंतर आपण जर्नल एंट्रीज कशा होतात, अकाउंटिंग ट्रीटमेंट कशा केल्या जातात, हे सगळा पार्ट थेरॉटिकल अभ्यासून आपण सॉल्व एक्झाम्पल्स अभ्यासत आहोत, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण 11 सॉल्व एक्झाम्पल अभ्यासलेले आहेत। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 नंबरचे एक्झाम्पल समजून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही, आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत देखील शेअर करा। आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या लेक्चरला किंवा व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग आपली मेथड सर्वांना माहिती मित्रांनो, की पहिल्यांदा आपण काय करतो, एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करायला सुरुवात करायची। तर चला समजून घेऊया पहिल्यांदा काय सांगितले ते। प्रवीण अँड दीपक दोघ जण पार्टनर आहे। पहिल्या पार्टनरचं नाव आहे प्रवीण, दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे दीपक। वी आर पार्टनर्स इन अ फर्म शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:1। त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय 3:1 आहे। देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 ऑन विच डेट आकाश इज ॲडमिटेड टू ॲज अ पार्टनर इज ॲज फॉलोज। तर या ठिकाणी बघा, पहिल्यांदा काय आहे, क्रेडिटर्स लॅबिलिटी साईडला आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार क्रेडिटर्स, बिल्स पेएबल लॅबिलिटीला। त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड हा सुद्धा आपण काय करणार, आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार। आउटस्टँडिंग सॅलरी, आता ही आउटस्टँडिंग सॅलरी आपली लॅबिलिटीला लिहिणार, आणि कॅपिटल जे आहे ते कॅपिटल सुद्धा कॅपिटलच्या क्रेडिटला। असेटला डेटर्स आहेत बॅलन्स शीटच्या असेटला। आता ही प्रोव्हिजन याच्यावर 100% ॲडजस्टमेंट असेल। स्टॉक असेट, बिल्स रिसिवेबल असेट, पेटेंट्स असेट, मशिनरी असेट, आणि हे कॅश जे आहे ते कॅश अकाउंट तयार करणार, त्याच्या डेबिटला ट्रान्सफर करणार। ॲडजस्टमेंट मध्ये त्यांनी काय सांगितले, दे ॲडमिट संदीप ॲज अ न्यू पार्टनर। संदीपला ॲड केलं त्यांनी न्यू पार्टनर म्हणून ऑन 1 एप्रिल 2019, आणि त्यांनी न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज ॲग्रीड 3:2:1। आता या ठिकाणी बघा, नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला। आता न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या संदर्भात जर इन्फॉर्मेशन दिली असेल तर आपल्याला सॅक्रिफाय रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल। दिली नसेल तर ओल्ड रेशो हाच आपण सॅक्रिफाय रेशो समजतो, पण सॅक्रिफाय रेशो कधी गरजेचा आहे, गुडविल आपल्याला डिस्ट्रीब्यूट करताना, गुडविल विड्रॉ करताना गरजेचा। आणि मग आपण पाहायचं की आपल्याला इथं जे त्यांनी सांगितलेलं आहे की शेअर ऑफ गुडविल प्रायव्हेटली टू पार्टनर पेड केलेला आहे, त्यांना कोणाला, प्रायव्हेटली पेड केलेलं। प्रायव्हेटली पेड केलेले गुडविलचा शेअर आपण काय करतो, इग्नोर करतो, तो आपण अकाउंटिंगला घेत नाही। कारण प्रायव्हेटली म्हणजे काय, त्याला पर्सनली दिला, बिझनेसमध्ये तो गुडविल घेऊन आलेला नाही, त्याच्यामुळे ह्या गुडविलची ट्रीटमेंट होणार नाही। त्यामुळे आपल्याला सॅक्रिफाय रेशो गरजेचा नाही या प्रॉब्लेममध्ये, त्यामुळे आपण हा कॅल्क्युलेट करणार नाही आहोत। तर त्याच्यासाठी त्यांनी कॅपिटल आणले बघा 96,000। आपल्याला माहिती कॅपिटल आणले की आपण कॅशच्या कुठं लिहिणार, डेबिटला लिहिणार, आणि कोणाच्या क्रेडिटला लिहिणार, संदीप कॅपिटलच्या क्रेडिटला, म्हणून टू संदीप कॅपिटलला आपण काय देणार, क्रेडिट देणार, संदीप कॅपिटल। अशा पद्धतीची जर्नल एंट्री होईल। त्याच्यानंतर संदीप पेड ₹32,000। इथं बघा त्यांनी काय सांगितलंय, संदीपने 32,000 गुडविल पेड केले प्रायव्हेटली। प्रायव्हेटली हा शब्द महत्वाचा आहे, प्रायव्हेटली पेड केलं त्याच्यामुळे अकाउंटिंग ट्रीटमेंट होणार नाही। पर्सनली पार्टनरला दिलेले, ते बुक्स ऑफ फर्म मध्ये आणलेलं नाही, त्यामुळे फर्मच्या बुक्स ऑफ अकाउंट ते रेकॉर्ड होणार नाही आहे। द नेक्स्ट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स इज टू बी रिड्यूस 4,000।
आता बघा RDD किती होता बॅलन्स शीटला जर बघितला आपण तर तो होता 10,000 रुपये. हा 10,000 रुपये 4,000 कमी झाला म्हणजे आपला तेवढा फायदा झाला. हे 4,000 आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार. वजा करताना 10,000 कमी झाला म्हणजे 6,000 रुपये काय करणार डेटर्स मधनं मायनस करणार आहोत फक्त 6,000 रुपये आणि 4,000 रुपये रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार. डेटर्सला आपण याच ठिकाणी स्टार मार्क करून ठेवूया. नेक्स्ट पुढे सांगितलंय अनरेकॉर्डेड कम्प्युटर. बघा कम्प्युटर अनरेकॉर्डेड आहे. कम्प्युटर आपली असेट आहे आणि ती अनरेकॉर्डेड आहे. तिची व्हॅल्यू आहे 4,800. नॉट अपीअरिंग इन द बुक्स ऑफ फर्म इट इज नाउ टू बी रेकॉर्डेड. ती जर रेकॉर्ड केली तर आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटला दाखवावं लागेल आणि असेट वाढली फायदा आहे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. आणि पेटेंट आर अनलेस म्हणजेच काय व्हॅल्यू लेस आहे. पेटेंटची काहीच व्हॅल्यू आलेली नाही. मग आपण काय करणार या ठिकाणी की हे जे पेटेंट्स आहे व्हॅल्यू लेस वाले हे लेस करणार पेटेंट मधनं जेवढे आहे तेवढे आणि लॉस म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार. पेटेंटला एक स्टार मार्क करून घेऊया आपण. तर अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे. सॉल्व्ह करायला सुरुवात करायची 5 मिनिटात सॉल्व्ह होणार आहे. पहा पहिल्यांदा लॅबिलिटी ट्रान्सफर करू. क्रेडिटर्स आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं 3-4 ओळी जागा सोडून क्रेडिटर्स. त्याची व्हॅल्यू लिहिणार आपण ₹60,000. त्याच्यानंतर बिल्स पेएबल हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहायचं आपण बिल्स पेएबल. अमाऊंट लिहिणार ₹2,000. त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड हा सुद्धा आपण काय करणार आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. आता पार्टनरची नावं सुरुवातीला लिहून घेऊया आपण या ठिकाणी. पहिला पार्टनर आहे प्रवीण, दुसरा आहे दीपक आणि तिसरा त्यांनी ऍड केलेला आहे संदीप. आणि आता हा जो रिझर्व्ह दिलेला आहे आपल्याला त्यांनी तो रिझर्व्ह आपण आपल्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला एक ओळ जागा सोडायची आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय रिझर्व्ह फंड आणि तो ओल्ड पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा. तो येणार आहे 24,000 आणि 8,000 24,000 अँड 8,000 8,000 इथं डॅश. नेक्स्ट आउटस्टँडिंग सॅलरी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहावं लागेल आपल्याला. आउटस्टँडिंग सॅलरीज त्याची अमाऊंट लिहिणार ₹6,000. नेक्स्ट बघा आता कॅपिटल दिले प्रवीण आणि दीपकचं 1,20,000 आणि 40 पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. अमाऊंट लिहिणार त्याची 1,20,000 आणि 40,000 इथं डॅश. नेक्स्ट असेट बघा असेट ट्रान्सफर करूया. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण डेटर्स. अमाऊंट लिहिणार ₹1,00,000 इनर कॉलमला एक ओळ जागा सोडायची. देन नेक्स्ट स्टॉकची अमाऊंट लिहिणार आपण ₹60,000 बॅलन्स शीटच्या असेटला. स्टॉक 60,000. देन नेक्स्ट बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण बिल्स रिसिवेबल. अमाऊंट लिहिणार ₹20,000. नेक्स्ट लिहिणार पेटेंट्स ₹2,000 बॅलन्स शीटच्या असेटलाच. पर इनरला लिहायचं हे ₹2,000 कारण की हे व्हॅल्यू लेस आहे कारण की ते नील असणार आहे त्यामुळे एक ओळ जागा सोडतो मी इथं लिहून. त्यान मशिनरी बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचंय मशिनरी. त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹80,000 80,000 आणि कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹8,000 8,000. अशा पद्धतीने आपण सगळ्या असेट ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत. ऍडजस्टमेंटमध्ये पहिल्यांदा त्याने 96,000 कॅश आणलेली कॅपिटल म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू संदीप कॅपिटल. अमाऊंट लिहायची 96,000. याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा बाय संदीप कॅपिटल. अमाऊंट लिहायची 96,000 संदीपच्या कॉलम मध्ये. नेक्स्ट पुढे बघा संदीपने 32,000 गुडविल आणले ते रेकॉर्ड करायचं नाही ते प्रायव्हेटली आणले पार्टनरला दिलेले त्याच्यामुळे ते रेकॉर्ड होणार नाही. त्याच्यानंतर 4,000 जी आहे ते रिड्यूस झालेला आहे RDD. मग आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला यायचं त्या ठिकाणी लिहायचं लेस RDD. आता एक गोष्ट लक्षात घ्या टोटल RDD आपण जुन्या बॅलन्स शीटला बघू किती होता. सर जुन्या बॅलन्स शीटला टोटल RDD आहे म्हणजेच काय प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स आहे 10,000. तो 4,000 कमी झाला म्हणजे राहिला किती 6,000च राहिला म्हणून मी या ठिकाणी वजा करताना 6,000 लिहितो आणि आउटरला 94,000 दाखवतो. 4,000 कमी झालेला प्रॉफिट आहे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहितो बाय RDD. अमाऊंट लिहिणार ₹4,000 4,000. आपण काय केलं नंबर 2 ची ऍडजस्टमेंट समजून घेतली. नंबर 3 मध्ये अनरेकॉर्डेड कम्प्युटर आहे 4,800. बॅलन्स शीटच्या असेटला आपण लिहायचं कम्प्युटर. अमाऊंट लिहिणार 4,800 आणि असेट वाढली फायदा आहे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार बाय. अमाऊंट लिहिणार 4,800.
त्याच्यानंतर पेटेंटची व्हॅल्यूलेस म्हटले त्यांनी, पेटेंट्स कडे जायचं आपण बॅलन्स शीटच्या असेटला आणि त्या ठिकाणी लिहायचं लेस रिटेन ऑफ. अमाऊंट लिहिणार पूर्णच्या पूर्ण 2000 आणि आउटरला लिहिणार नील. लॉस झाला, असेट कमी झाली, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचं टू पेटेंट्स. असेट कमी होणे लॉस आहे म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला 2000 रुपये टू पेटेंट्स असले. अशा पद्धतीने आपण काय केलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. आता क्लोज करायला सुरुवात करायचं. पहिल्यांदा आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करू. 4 आणि 4 8 म्हणजे 8800 रुपये. तेच डेबिटला लिहिणार 8800 रुपये. त्यातनं हे 2000 जर वजा झाले तर आपण लिहिणार 6800 आणि ते पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करणार जुन्या 1 2 आणि तिसऱ्या ओळीला लिहायचं 2 ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्टनरचं नाव लिहूया आपण प्रवीण आणि दुसरा पार्टनर लिहिणार आपण दीपक. त्यांना त्यांच्या रेशोमध्ये जर वाटलं तर हे 5100 आणि 1700 रुपये एवढा प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट करणार. हा इकडे डेबिटला आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट, कंसात लिहायचं प्रॉफिट आणि अमाऊंट लिहिणार त्याची 5100 प्रवीणच्या कॉलम मध्ये आणि 1700 दीपकच्या कॉलम मध्ये. आता हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज करूया आपण. बघा 96,000 संदीपचं आहे तेच आपण इकडे लिहिणार 96,000. वजा होण्यासाठी काहीच नाही, 96,000च राहिली. तर 40 आणि 8 48 आणि 1700 म्हणजे 49,700 तेच इकडे लिहिणार 49,700. वजा होण्यासाठी काहीच नाही, 49,700. 1,20,000 24 आणि 5,100 असं टोटल जर केलं तर 1,49,100. तेच आपण इकडे लिहिणार 1,49,100. 1,49,100 बॅलन्सिंग फिगरच राहील. याला लिहायचं आपण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि ही बॅलन्सिंग फिगर आपण आपल्या बॅलन्स शीटला लॅबिलिटीला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं कॅपिटल अकाउंट. त्याला अंडरलाईन करायचं फर्स्ट. त्याच्यामध्ये आता आपण तीनही पार्टनरची नावं लिहिणार. प्रवीण अमाऊंट लिहिणार 1,49,100. नंतर दीपक 49,700 आणि तिसरा आहे संदीप 96,000 96,000. अशी टोटल आपण आउटरला घेणार कॅपिटलची 2,94,800 रुपये. आणि आता आपण गुडविल आणि कॅश अकाउंट करू. गुडविलची तर काही गरजच नाही, गुडविलचं बॅलन्सिंग फिगरच नाही, फक्त कॅश अकाउंट क्लोज करूया. 1,04,000 डेबिट येईल, तेच क्रेडिटला लिहिणार 1,04,000. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 1,04,000च. त्याला लिहायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं बँक ऑब्लिक कॅश अकाउंट 1,04,000. आणि काय करायचं आता आपला बॅलन्स शीट क्लोज करायची. बॅलन्स शीट जर क्लोज केली तर 3,62,800 रुपयांनी काय होणार आहे लॅबिलिटी क्लोज होणार आहे आणि असेट सुद्धा तेवढंच 3,62,800 रुपये. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला टॅली झालेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.